नमस्कार मंडळी. स्वामीचरणी तुम्हा सर्वांचे स्वागत. आपण अनेकदा खूप श्रद्धेने मनापासून देवाची पूजा करायला बसतो, दिवा लावतो किंवा स्वामींचा मंत्रजप करायला सुरुवात करतो. पण नेमकं त्याच वेळी अचानक आपल्याला मोठ्या जांभया यायला लागतात. अंगात आळस भरतो, डोळे जड होतात किंवा नकळत डोळ्यातून पाणी वाहू लागतं. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपल्याला पुरेशी झोप मिळाली नसेल किंवा हा केवळ शारीरिक थकवा आहे. पण भक्तांनो, अध्यात्मात या गोष्टींना अतिशय महत्त्वाचा आणि एक अदृश्य दैवी संकेत मानलं गेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागील नेमकं गुपित आणि स्वामींची यामागची लीला काय आहे हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्या साधनेची दिशा बदलू शकतो. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, जेव्हा आपण या भौतिक जगात वावरत असतो तेव्हा कळत नकळत आपल्या मनात अनेक वाईट विचार, चिंता, राग, लोभ आणि नकारात्मक ऊर्जा साठत जाते. आपला देह या संसाराच्या साखळदंडात अडकलेला असतो. पण जेव्हा आपण देवाचे नाव घेतो, मंत्रजप करतो, तेव्हा आपण एका प्रचंड सकारात्मक ऊर्जेच्या संपर्कात येतो. भगवंताचे नामस्मरण म्हणजे एका पवित्र अग्नीसारखे आहे. जेव्हा हा दिव्य प्रकाश आपल्या अंतःकरणात प्रवेश करतो, तेव्हा वर्षानुवर्ष साठलेली ती नकारात्मक ऊर्जा डळमळू लागते. ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि नेमका याच वेळी आपला देह आणि मन त्या नव्या शक्तीला हुलकावणी देण्याचा किंवा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. हाच तो काळ असतो जेव्हा आपल्याला अचानक आळस किंवा झोप यायला लागते. हे अधिक सोपं करून सांगायचं तर, समजा तुमच्या घरात एक खोली आहे जी अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यात खूप धूळ साठली आहे. जेव्हा तुम्ही ती खोली साफ करायला घ्याल, झाडू मारू लागाल, तेव्हा काय होईल? ती सगळी धूळ हवेत उडेल. त्या धुळीमुळे तुम्हाला खोकला येईल, शिंका येतील, डोळ्यात पाणी येईल आणि काही काळ अस्वस्थ वाटेल. पण याचा अर्थ तुम्ही साफसफाई करणे थांबवता का? नक्कीच नाही. एकदा का ती धूळ बाहेर पडली आणि खोली स्वच्छ झाली की तिथे किती प्रसन्न वाटतं. अगदी तसंच आपल्या मनाचं आहे. नामस्मरण करताना येणारा आळस आणि जांभई म्हणजे मनाच्या खोलीत उडणारी धूळ आहे. ती नकारात्मकता बाहेर पडत आहे हे याचं लक्षण आहे. आता पाहूया की डोळ्यात पाणी का येतं. नामस्मरण करताना डोळ्यात अश्रू येणे हे अतिशय भाग्याचे लक्षण मानले जाते. याला अध्यात्मात भावश्रू म्हणतात. याचा अर्थ असा की तुमचे मन आणि आत्मा आता ईश्वराशी खऱ्या अर्थाने जोडू लागले आहेत. तुमच्या मनातील कठोरता विरघळत आहे. जसं एखादं लहान मूल खूप वेळानंतर आपल्या आईला पाहतं आणि आनंदाने त्याच्या डोळ्यात पाणी येतं, तसंच आत्म्याला जेव्हा आपल्या मूळ परमात्म्याची म्हणजेच स्वामींची अनुभूती येते, तेव्हा डोळ्यातून प्रेमाचे अश्रू वाहू लागतात. हे अश्रू तुमचे अंतःकरण पूर्णपणे शुद्ध करत असतात. म्हणूनच भक्तांनो,
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पूजा करायला बसाल आणि तुम्हाला आळस येईल किंवा वाटेल की आज जप नको करायला, तेव्हा थांबायचं नाही. कारण तो तुमच्या मनाचा आणि नकारात्मकतेचा एक शेवटचा प्रयत्न असतो, तुम्हाला देवापासून दूर ठेवण्याचा. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. तो आळस झटकून द्या आणि नामस्मरण सुरूच ठेवा. जसा सूर्य उगवल्यावर अंधार नष्ट होतो, तसंच स्वामींच्या नामस्मरणाने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे आणि वाईट शक्ती नष्ट होतील. तुम्हालाही कधी पूजा करताना असा अनुभव आला आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. स्वामी तुम्हा सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो, हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.